नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तसेच आमचा टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी देखील जॉईन करा, जेणेकरून होणाऱ्या लेक्चरची फ्री PDF तुम्हाला तेथे मिळून जाईल. चला तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल 2000 प्रश्नांचा महासंग्राम या सिरीजमधील प्रश्न क्रमांक 151 ते 200 असणार आहे. जर मित्रांनो तुम्ही याआधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर लगेच आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो, प्रश्न अतिशय IMP असणार आहेत. प्रश्न परीक्षेत वारंवार येतात, त्यामुळे या प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचे आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता बघूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 151 आहे, महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, कोकण. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग हा कोकण आहे. पुढील प्रश्न पाहूया, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, 36. तर मित्रांनो, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात 23 जिल्हे होते. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे आता महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील 36वा जिल्हा कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, पालघर. तर मित्रांनो, 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, 29. तर मित्रांनो, जालना ही महाराष्ट्रातील सर्वात नवी आणि 29वी महानगरपालिका आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया, कापसाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, यवतमाळ. तर मित्रांनो, यवतमाळमध्ये कापसाचे क्षेत्र आणि उत्पादन अधिक असल्यामुळे याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा असे सुद्धा म्हणतात, लक्षात असू द्या. जर मित्रांनो तुम्हाला प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. पुढील प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील पांढरे सोने कशाला म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, कापूस. तर मित्रांनो, कापूस याला महाराष्ट्रातील पांढरे सोने असे सुद्धा म्हणतात. पुढील प्रश्न पाहूया, बोंड अळी हा रोग कोणत्या पिकांवरती पडतो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, कापूस या पिकावर बोंड अळी हा रोग पडतो मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे सुद्धा म्हणतात. स्पष्टीकरण पाहूया, सोलापूर जिल्हा हा रब्बी ज्वारीच्या उत्पादनात अग्रेसर आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया, महाराष्ट्राचे कॅलिफोर्निया कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, नाशिक या जिल्ह्याला महाराष्ट्राचे कॅलिफोर्निया सुद्धा म्हणतात मित्रांनो. स्पष्टीकरण पाहूया, द्राक्ष आणि विविध फळांच्या भरघोस उत्पादनामुळे नाशिकला हे नाव पडलेले आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया, सुपारीच्या उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हे सुपारीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, महाराष्ट्रात नारळ संशोधन केंद्र कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्टे येथे महाराष्ट्रात नारळ संशोधन केंद्र आहे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, पण तुम्ही व्हिडिओ पाहता आणि त्याला लाईक सुद्धा करत नाही. तर मित्रांनो, एक लाईक जरूर करा. पुढील प्रश्न पाहूया, काजू संशोधन केंद्र कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे काजू संशोधन केंद्र आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया, तंबाखू संशोधन केंद्र कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे तंबाखू संशोधन केंद्र आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया,
महाराष्ट्रात सर्वात जास्त दगडी कोळशाचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, चंद्रपूर या जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त दगडी कोळशाचे साठे आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. लोह खनिज उत्पादनात आघाडीवर असलेला जिल्हा कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, गडचिरोली हा जिल्हा लोह खनिज उत्पादनात आघाडीवर असलेला जिल्हा आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, यवतमाळ या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. क्रोमाइट खनिजाचे साठे प्रामुख्याने कोठे आढळतात? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये क्रोमाइट या खनिजाचे साठे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आढळतात मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण कोणत्या खनिजाच्या साठ्याजवळ आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, बॉक्साईट. तर मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण हे बॉक्साईट खनिजांच्या साठ्याजवळ आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. कोयना धरणाच्या पायथ्याशी कोणता वीज प्रकल्प आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, कोयना जलविद्युत प्रकल्प. तर मित्रांनो, स्पष्टीकरण पाहूया. याला महाराष्ट्राची भाग्यरेषा असे सुद्धा संबोधले जाते मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. विदर्भातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर असणार आहे नागपूर जिल्ह्यातील पेंच हा प्रकल्प विदर्भातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे मित्रांनो. स्पष्टीकरण पाहूया. विदर्भातील पहिला प्रमुख जलविद्युत प्रकल्प पेंच जलविद्युत प्रकल्प आहे मित्रांनो, जो नागपूर या जिल्ह्यातील तोतलाडोह येथे स्थित आहे. पुढील प्रश्न पाहूया. उरण हा गॅसवर आधारित वीज प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, रायगड. तर मित्रांनो, उरण हा गॅसवर आधारित वीज प्रकल्प रायगड या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. खापरखेडा औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. परळी वैजनाथ औष्णिक वीज केंद्र कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, बीड या जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ औष्णिक वीज केंद्र आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. चोला औष्णिक वीज केंद्र कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, ठाणे जिल्ह्यात चोला औष्णिक वीज केंद्र आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पहिले पवन ऊर्जा केंद्र कोठे सुरू झाले? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमसांडे येथे महाराष्ट्रातील पहिले पवन ऊर्जा केंद्र सुरू झाले होते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात मोठे पवन ऊर्जा केंद्र कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, धुळे जिल्ह्यातील ब्रह्मणवेल येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे पवन ऊर्जा केंद्र आहे मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर एक लाईक जरूर करा. पुढील प्रश्न पाहूया. एनॉन हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्याशी संबंधित होता? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ येथे एनॉन हा प्रकल्प आहे मित्रांनो, आणि हा रत्नागिरी या जिल्ह्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पाहूया. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, रत्नागिरी या जिल्ह्यात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पहिली रेल्वे कोणत्या साली झाली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, 1853 साली महाराष्ट्रातील पहिली रेल्वे धावली मित्रांनो. तर याचं स्पष्टीकरण पाहूया. 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे धावली मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे मुंबई येथे मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे मित्रांनो.
पुढील प्रश्न पाहूया. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे मुंबईतील चर्चगेट येथे पश्चिम रेल्वेचे मुख्यालय आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांतून जाते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी 6 जिल्ह्यातून. पुढील प्रश्न पाहूया. कोकण रेल्वेवरील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे करबुडे बोगदा हा कोकण रेल्वेवरील सर्वात लांब बोगदा आहे मित्रांनो. आणि याची लांबी ही 6.5 किलोमीटर इतकी आहे. लक्षात असू द्या. जर मित्रांनो तुम्हाला प्रश्न आवडत असतील आणि तुमचा सराव होत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर नक्की करा. पुढील प्रश्न पाहूया. कोकण रेल्वेवरील सर्वात उंच पूल कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी पानवल पूल हा कोकण रेल्वेवरील सर्वात उंच पूल आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. पुणे मुंबई यांना जोडणारा घाट कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे बोरघाट किंवा खंडाळा घाट हा पुणे मुंबई यांना जोडणारा घाट आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. नाशिक मुंबई यांना जोडणारा घाट कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी थलघाट किंवा कसारा घाट हा नाशिक मुंबई यांना जोडणारा घाट आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. कोल्हापूर ते रत्नागिरी यांना जोडणारा घाट कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए आंबा घाट हा कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन शहरांना जोडणारा घाट आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. सातारा रत्नागिरी यांना जोडणारा घाट कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी कुंभारली घाट हा सातारा आणि रत्नागिरी यांना जोडणारा घाट आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. पुणे सातारा यांना जोडणारा घाट कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए खंबाटकी घाट हा पुणे आणि सातारा या दोन गावांना जोडणारा घाट आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. कोल्हापूर कुडाळा यांना जोडणारा घाट कोणता आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी हनुमंते घाट हा कोल्हापूर आणि कुडाळ या दोन शहरांना जोडणारा घाट आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाबळेश्वर ते पोलादपूर यांना जोडणारा घाट कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी आंबेनळी हा घाट महाबळेश्वर व पोलादपूर यांना जोडणारा घाट आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी NH6 म्हणजे 6 हा जुना आणि NH53 हा नवीन महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे मित्रांनो. लक्षात असू द्या, अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे. पुढील प्रश्न पाहूया. समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी नागपूर ते मुंबई या दोन शहरांना समृद्धी महामार्ग जोडतो मित्रांनो. स्पष्टीकरण पाहूया. हा महामार्ग 10 जिल्ह्यामधून जातो आणि याची लांबी 701 किलोमीटर आहे मित्रांनो. अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. पुढील प्रश्न पाहूया. समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गाला देण्यात आलेले आहे मिला. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात लांब पूल कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी अटल बिहारी वाजपेयी शिवडी ते नावाशेवा शेवा अटल सेतू. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी 4 कृषी विद्यापीठे आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. राहुरी कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी अहमदनगर जिल्ह्यात राहुरी कृषी विद्यापीठ आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. लिंगाणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी रायगड या जिल्ह्यात लिंगाणा किल्ला येतो मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. अर्नाळा किल्ला कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी
पालघर जिल्ह्यातील वसई येथे अर्नाळा किल्ला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न पाहूया. विसापूर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, पुणे या जिल्ह्यामध्ये विसापूर हा किल्ला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हे होते संपूर्ण महाराष्ट्राच्या भूगोलावरील 2000 प्रश्नांचा महासंग्राम या सिरीजमधील प्रश्न क्रमांक 151 ते 200. जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आणि या व्हिडिओची तुम्हाला फ्रीमध्ये PDF पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी देखील जॉईन करा. तेथे तुम्हाला या व्हिडिओची फ्री PDF मिळून जाईल. तर मित्रांनो, भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.